छत्रपती संभाजीनगरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली। संभाजीनगरच्या रशीदपुरा भागात एका भाड्याच्या बंगल्यात अवैध गर्भपात केंद्र चालवलं जात होतं। पोलिसांनी अमानुष कृत्याचा पर्दाफाश केला तेव्हा नेमकं कोणतं भीषण वास्तव आलं पाहूया। छत्रपती संभाजीनगरात अवैध गर्भपाताचा क्रूर खेळ। अवैध गर्भपात करणारं रॅकेट 5 वर्षांपासून शहरात सक्रिय। पोलिसांची कारवाई, महिलांच्या जीवाशी खेळणारे गजाआड। छत्रपती संभाजीनगरात एक 10वी उत्तीर्ण दाम्पत्याने आपल्या या घरातच मिनी ऑपरेशन थिएटर उभारलं होतं आणि गेल्या 5 वर्षांपासून इथे सुरू होता अवैध गर्भपाताचा क्रूर खेळ। पोलिसांना जेव्हा या प्रकाराची कुणकुण लागली तेव्हा पोलिसांचं एक पथक त्या घरात पोहोचलं आणि तिथे एका 24 वर्षांच्या विवाहितेची गर्भपाताची प्रक्रिया सुरू होती। हे दोघं पती पत्नी, त्यांना मदत करणारी नसरीन नजीर हे मिळून आले आणि यांना मदत करणारे लॅबचे मंगेश शिंदे आणि त्यांची पत्नी, तर ते मंगेश शिंदे नाही मिळाले, परंतु मीनाक्षी मंगेश शिंदे हे थोरात हे मिळून आले। तपासणी दरम्यान घरात सापडलेलं साहित्य पाहून आरोग्य पथकही हादरलंय। मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक वैद्यकीय साधनं या घरात होती। धक्कादायक बाब म्हणजे गर्भपातानंतर याच घराच्या मागे असलेल्या नाल्यात अर्भक फेकून त्याची विल्हेवाट लावली जात होती। प्रचंड प्रमाणात या ॲबॉर्शनच्या गोळ्या आम्हाला सापडल्या, इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, इंजेक्शन्स, सर्व साहित्य वगैरे सर्व सापडलं। इथेही राशीदपुराची कालची जी कारवाई आहे तिथं सुद्धा त्या गोळ्या सापडल्या आणि सर्व इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट वगैरे सापडले। तर याच्यामध्ये या लोकांना ह्या गोळ्या उपलब्ध होतात कशा हे सर्च करणं गरजेचं आहे आणि जिथून त्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। एका सतर्क महिलेच्या फोन नंतर हा सगळा प्रकार उघड झाला, पण गेली 5 वर्ष बिनदिक्कतपणे सुरू असलेला हा क्रूर खेळ कुणाच्या नजरेत कसा आला नाही हाच खरा प्रश्न आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।